नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। कडाक्याच्या उन्हात काम केल्यानं किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्यानं खूप गंभीर त्रास होतो। त्याला उष्माघात म्हणजे सनस्ट्रोक किंवा हीट स्ट्रोक असंही म्हटलं जातं। ही एक जीवघेणी अवस्था असल्याचं डॉक्टर सांगतात। बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातील तापमान थर्मोरेग्युलेशन बिघडते, शरीरातील क्षार आणि पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो। महाराष्ट्रातील देखील अनेक भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात। यापूर्वी जून 2021 मध्ये कॅनडात रेकॉर्ड ब्रेक उष्णता वाढली, पारा 45 अंशांवर गेला आणि अनेकांचा मृत्यू झाला। मात्र या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत। तर उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या काळात बाहेर जाणं टाळा। तापमान जास्त असताना बाहेर असाल तर थकवणाऱ्या क्रिया आणि हालचाली करू नका। वेळोवेळी पाणी पित राहा, तहान लागली नाही तरीही पाणी पित राहा। घराबाहेर पडताना हलके फिकट रंगाचे सुटसुटीत सुती कपडे घाला। डोळे झाकण्यासाठी गॉगल, छत्री किंवा टोपी, बूट, चपला वापरा। अल्कोहोल, चहा, कॉफी, कार्बोनेटेड ड्रिंक्स या सगळ्यामुळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे हे पेय टाळा। प्रथिनांचं प्रमाण जास्त असलेलं अन्न टाळा आणि शिळं अन्न खाऊ नका। जर तुम्ही उघड्यावर उन्हात काम करणार असाल तर टोपी, छत्री वापरा। ओला नॅपकिन वापरून डोकं, मान, चेहरा आणि हातपाय पुसा। पार्क केलेल्या बंद वाहनांमध्ये लहान मुलं, पाळीव प्राण्यांना सोडू नका। तुम्हाला चक्कर येत असेल तर आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा। ORS, लस्सी, लिंबू सरबत, ताक अशी घरगुती पेय पिणं फायद्याचं ठरेल। याने शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम राहील। प्राण्यांना आडोशाला ठेवा, त्यांना पुरेसं पाणी द्या। घर थंड ठेवण्यासाठी पडदे किंवा झडपा लावा आणि रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवा। पंखे, ओला नॅपकिन वापरा, थंड पाण्याने अंघोळ करा। चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे ते टाळायला हवेत। हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत। बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं, टोपी, रुमाल यांनी झाकावं। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।